सातत्यानं आता हा तिसरा सामना या संघाचा नक्कीच हा सामना चुरशीचा होणार आहे आणि हे डोळ्याची पारणं फेडणारा होणार आहे अशी चर्चा आपण दिवसाच्या सुरुवातीपासून ऐकतोय आणि आता तीच चर्चा प्रत्यक्षात साकारण्याची वेळ आलेली आहे. थोड्याच वेळात या सामन्याचा पहिला चेंडू पडेल आणि नक्की कोणत्या बाजूने हवा चालते याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळेल आपल्याला. आपल्याला स्पीडअप घ्यायचंय. पंच आणि सर्व खेळाडू यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय की अजून 8 मॅच खेळवल्या जाणार आहेत आणि त्या जर आपल्या निर्धारित वेळेत खेळायच्यात तर वेळेचं गणित आपल्याला पाळायचंय. पहिला चेंडू हाताळतील विशाल, सामना करतील बापू. ऑल सेट फॉर दिस मॅच. लेट्स गो. पहिला चेंडू. यावेळी मात्र काय होतंय, बापू सारख्या मातब्बर खेळाडूचा कॅच पहिल्या चेंडूवरती उडतोय. संधी होती पण संधी हुकलेली आहे. तिथे खेळाडू तैनात होता, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. नक्कीच पाहावं लागेल आता या संधी हुकलेल्या संधीवरती आता काय बुगजाना भरावा लागेल. दुसरा चेंडू. विशाल याने एक चांगल्या पद्धतीचा टप्पा टाकला होता, चांगलं जाळं टाकलं होतं. जाळ्यामध्ये मासा फसतो की काय असं चित्र पहिल्याच चेंडूवरती पाहायला मिळालं होतं. चला लवकर स्पीडअप घ्यायचे, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आपण अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. दोन्ही टीम विनंती आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विशाल गुंजाळकर आहेत तर स्ट्राइक एंड वरती आदू आहेत. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. काय घडेल आणि ते मात्र आदित्यकडून संधी होती. आदित्यचा झेल सोडला आणि संधी भेटलेली आहे. आदित्य सपकाळला. यावेळी मात्र गचाळ क्षेत्ररक्षण या शब्दाचा वापर करावा लागेल कारण बॅक टू बॅक 2 कॅचेस विन द मॅचेस. 2 संधी आणि संधी कोणाची तर ओपनिंग फलंदाजाची. चुकी झालेली आहे आणि मला माहिती आहे बापू या चुकीला माफी देणार नाहीयेत. तिसरा चेंडू. क्या बात आहे, चांगल्या पद्धतीचा चेंडू. इथे विशालचं करावं तेवढं कौतुक असं म्हणावं लागणार आहे. बापू असं म्हटलं जातं पॅव्हेलियन मधून सेट होणारा जो बॅटर आहे तो आहे बापू आणि त्या बापूला जागीच थांबवायचं काम आतापर्यंत विशालने केलेलं आहे. चौथा चेंडू विशालचा, सामना करतील बापू. यावेळी गोलीगत धोका झालाय. बॉल जातोय सीमेरेखेच्या पार, येतोय दणदणीत षटकार. डीजे अद्वैत. थँक्यू. एक चांगली सुरुवात झाली होती विशाल कडून. आतापर्यंत 4 चेंडू झाले. 4 चेंडू पर्यंत बापू यांना थांबून ठेवण्याचं काम केलंय पण बापू नावाचं वादळ जास्त वेळ थांबू शकत नाहीये हे बापूंनी सांगून दिलंय. त्यांनी आगाज केलाय. आतापर्यंत 4 चेंडूच्या सामन्यामध्ये स्कोअरबोर्ड होतोय 8 धावसंख्या. 5वा चेंडू विशाल याचा, सामना करतील बापू. क्या बात, एक चांगल्या पद्धतीचा टप्पा, चांगलं कमबॅक इथे म्हणता येईल. पुढचा चेंडू विशाल याचा. यावेळी पुन्हा एकदा चेंडूची गोळी होते की काय आणि गोळीगत धोका. बॅक टू बॅक येतोय दणदणीत षटकार. डीजे अद्वैत.
प्रत्येक चेंडूला गोलंदाजाला फलंदाजाला जितकं महत्व आहे ना त्याहून खूप जास्त महत्व आहे ते क्षेत्ररक्षकाला. पहिल्याच 6 चेंडूच्या धावात 2 संधी कॅचची इथे तयार झाली होती. दोन्ही कॅच ड्रॉप झाले होते आणि मग दोन्ही फलंदाजांनी आपले हात मोकळे केलेत. पुढचा षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या झाल्यावर 1 4 14 अर्थात 14. सुरुवात चांगली झाली होती, धीमी झाली होती सर. सुरुवातीला 1-1-0 त्यानंतर वादळ जे आलं ते षटकारांचं आलं आणि ते बापूंच्या साईडनी कळलं. पाहूया आता दुसरं षटक सूर्या घेऊन येतोय. सूर्या मालदनचा सूर्यकुमार सुरेश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. पहिला चेंडू हा ट्रॅकर आपटलाय, बॉल खांद्यांना चांगला वापर केलाय परंतु अतिरिक्त उसळी घेत जाणारा चेंडू. पंत आपल्याकडे वळतायत. वाईट बॉलचा इशारा पंत आपल्याला दर्शवत असताना पाहायला भेटतायत. वाईट बॉल येतोय आणि वाईट बॉलने धावपलकावरती एक धाव चढवली गेली. आदित्य सपकाळ यांना संधी भेटले. संधीचं सोनं आता मात्र करावं लागणार आहे. ज्याला संधी भेटते तो नशीबवान, जो संधी बनवतो तो बुद्धिवान आणि मिळवलेल्या संधीचं सोनं करतो तोच विजेता राहतो. आणि इथे पुल केलेला बॉल स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे. ढूंढो ढूंढो मेरे भैया, निकल गई गेंद, हो गया सैया सैया. 4 रन. वेलकम डीजे. साहित्य समाज मंडळाचे अध्यक्ष माननीय आदरणीय सुहास काळे भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया आणि जाऊयात क्रिकेटच्या या अद्भुत महासागरामध्ये. सूर्याचा पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तैनात त्या परंतु चेंडू पर्यंत तो काही पोहोचू शकला नाही आणि रनिंग बिटवीन द विकेट चांगली म्हणता येईल. इथे रनिंग बिटवीन द विकेट चांगली म्हणता येईल. कॅच छुटा दिल तुटा, बल्लेबाजने 2 रन लुटा. 2 धावा चोरल्यात आणि 2 धावांनी धावपलकावरती 2 धावा वाढवल्या गेल्या. ना कद बडा ना पद बडा, जो मैदान के अंदर लढा वही सबसे बडा. साइड चेंज केले गोलंदाजानं. यावेळेला देखील पुल करण्याचा प्रयत्न, अंगावरती होता बॉल, ग्लान्स केलेला चेंडू बांधावरती आदळलाय आणि विनोद दादाने पकडलेला आहे चेंडू. एक सिंगल येते बाईच्या स्वरूपात. यावेळी सूर्याची पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळते. सुरुवात झाली होती थोडी फटकेदार, त्यानंतर मात्र 2 आणि 1 या पद्धतीने धावांवरती अंकुश लावलेला आहे सूर्याने. सूर्याचा चौथा चेंडू पाहूयात. सामना करतील बापू. आत्तापर्यंत बापू यांनी चांगला फॉर्म पकडलेला आहे. मैदानाचे सारे कोपरे न्याहाळून पाहिलेले आहेत. पाहूया आता कोणत्या कोपऱ्याचा वापर करणार आहेत ते. सूर्याचा पुढचा चेंडू, सामना करतील बापू. इथे पहा स्लोवर 1 आणि दांडी 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 गुल. बोट स्पिन केली, कटरचा वापर आणि लाकूड तोडलं. दांडी गुल. उमेश काळे बापू बॅक टू दी डग आउट. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. चला स्पीडअप घ्यायचंय. बॅट्समनने लवकरात लवकर आतमध्ये यायचंय, थोडं रनिंग घ्यायचंय. जय 11 पुन्हा एकदा फील्ड सजवायची आहे. पहा सूर्याकडनं कमबॅक काय पद्धतीने झालंय. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार. आता वाटलं मोठे मोठे टोले लागणार, पण त्यानंतर 2-1 आणि पुढच्या चेंडूवरती विकेट. याला म्हणतात गोलंदाज जो कमबॅक करतो, मार खाऊन पण पुन्हा एकदा भिडतो, तो म्हणजे सूर्या असतो. नक्की तो सूर्य असतो आणि तो सूर्य एकटा नडतो पण इतिहास घडवतो. इथे अक्रॉस द बॅट भावाने भावावरती चढवला हल्ला. दोनों को बीच दिखाया मोर और खींचा है शानदार दमदार एमपीएल का 4. वेलकम डीजे. पहा म्हणजे जरी बापू सारख्या मातब्बर खेळाडूची विकेट गेली असेल, विशाल आला
आणि विशाल पॅव्हेलियन मधून सेट होऊन आला. सुरुवातच त्याने फटक्याने केले. त्याने सांगून दिलं माझा खेळ काय असणार. मी डिफेन्सिव्ह खेळणार नाहीये, मी खेळणार आहे ते अग्रेसिव्ह. पुढचा चेंडू सुरेश याचा. टोला चेंडू तिथे मात्र विशाल तैनात. विशालने तो कॅरी केलेला आहे, थ्रो दिलेला आहे विनोदकडे. यावेळी मात्र एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे. एकूण धावा धावपलकावरती आहेत 27 धावा. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आपण संघ पाहतोय आर्या स्पोर्ट 27 धावांवरती, तर जय 11 चांगल्या रीतीने गोलंदाजी सजवत आहेत. 27 वरती एक विकेट माघार देखील परतलेले आहे. आक्रमण करणारे बापू मैदानाच्या बाहेर गेलेले आपण पाहिलेले आहेत. आता मात्र पुढच्या षटकाला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्क वरती विनोद आहेत. विनोद माने गोलंदाजी मार्क वरती. मयूर त्यांच्या कानामध्ये काहीतरी कुजबुजताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. षडयंत्र नक्कीच रचलं जात आहे. तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात होत असताना आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचं आहे, फील्ड लवकर सजवायचे, जास्त वेळ घ्यायचे नाही. पुढे आपल्याला 8 सामने खेळायचे, याचं सगळ्यांनी लक्ष ठेवायचंय. विनोद याचा पहिला चेंडू असणार आहे. सामना करतील विशाल विनोद. विशाल V1 V2. विनोद याचा पहिला चेंडू, उत्कृष्ट असा टप्पा. तो कळतो की नाही तोवर क्षेत्ररक्षकाकडे जाऊन तो चेंडू थांबलेला आहे. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू आलेला आहे. चांगली सुरुवात केलेली आहे. डॉट बॉलने सुरुवात म्हणजे चांगली सुरुवात. नक्कीच चांगली सुरुवात. ऑफ टर्म तो आउट लाईन गोलंदाजी आपण पाहतोय. इथे देखील आकारात बॅट केलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहेत आरकेनी पकडलेला आहे चेंडू आणि इथे एक सिंगल कंप्लीट होते. एक सिंगल येते आणि एका सिंगलने धावपलकावरती एक धाव ऍड केलेली आहे. एकूण धावा 28 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. याच्यानंतरची होणारी मॅच साई स्पोर्ट आणि रुद्रा 11 या दोन संघामध्ये होणार आहे. सबमरीन डिलिव्हरी चेंडू थोडासा खाली राहिला आहे परंतु खूप बाहेर गेला आणि पंचांनी वाईट बॉलचा इशारा दर्शवलेला आहे. टॉस साठी लगेचच यायचा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. साई स्पोर्ट आणि रुद्रा 11 आपल्यासाठी कॉल आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विनोद माने तयार आहेत. पुन्हा एकदा विनोद याचा पुढचा चेंडू, चांगला टप्पा. इथे मात्र क्षेत्ररक्षक आणि काय घडतंय वा. ज्या पद्धतीनं हवेत घारीने कोंबडीचं पिल्लू उचलावं त्या पद्धतीने हा बॉल टिपलेला आहे. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये हा कॅच पाहायला मजा येणार आहे. वाटलं प्लेसमेंट मध्ये ऑफसाइडून हा बॉल निघून जाईल. पहा तुम्ही ऍक्शन रिप्ले पहा. यावेळी क्षेत्ररक्षकाची नजाकत वा क्या बात आहे. अशी जेव्हा दृश्य पाहायला मिळतात ना तेव्हा डोळ्याची पारणं फिटतात. पुन्हा एकदा जय 11 ही सामन्यावरती पकड धरताना इथे पाहायला मिळते. सुरुवात झाली होती, पहिला जे षटक होतं 14 धावांचं, त्यानंतर 13 धावांचं आणि इन बिटवीन बापू परतले आणि त्यानंतर हे जे घडतंय हे साहजिक आहे. आता जर आपल्याला कमबॅक करावा लागत असेल आर्या स्पोर्ट तर नक्कीच मोठ्या फटकांची मोठ्या चपराकींची इथे आवश्यकता असणार आहे. मात्र यावेळी विनोद यांनी जागीच खेळ टिकून ठेवलेला आहे. पुढचे फलंदाज माऊली मैदानाच्या आतमध्ये आणि इथे पहिला चेंडू माऊली यांच्यावरती परंतु पुन्हा इथे विनोद दादा होते, पुन्हा फसले. चेंडू जज करण्यामध्ये फसतायत, अगोदर पुढे जात आहेत आणि चेंडू मागे बाउन्स होतोय. गोलंदाज देखील विनोद दादा आहेत. चांगली लाईन, चांगला टप्पा, टाळ्या वाजतायत गोलंदाज विनोद दादा यांच्यासाठी. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर यावेळेला विशाल भागडे आहेत. विनोद विशाल टोलावून काढला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव संपूर्ण. पाहूयात पुढचा कॉल काय असणार आहे. माऊली यांचा कॉल. इथे मात्र काय घडलं पहा. अगोदर दोन्ही गाड्या एकाच बाजूला गावात भैरवनाथाच्या दर्शनासाठी जात होत्या. तेवढ्यात रमेशने भैरवनाथाच्या पाया पडला आणि वडजाई देवीच्या दिशेनं धावत सुटला. भुंगाट झिंगाट सुसाट आणि इथे 2 धावा, 32 धावा धावपलकावरती. यावेळी मात्र संपूर्ण समर्पण कशाला म्हणतात तर विशालच्या त्या डाईला म्हणतात. प्रत्येक धाव किती महत्वाची आहे, माझी विकेट किती महत्वाची आहे हे सांगून जाणारा तो प्रयत्न होता. यावेळी पुढचा चेंडू विनोद याचा. एक धाव पळून काढलेली आहे. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव वाढलेली आहे पंचांचा.
आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वर 3 33. 33 धावा धावपलकावरती आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. साई स्पोर्ट आणि रुद्रा 11 आपण टॉस साठी लगेच यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. कॉल दिलेला आहे. साई स्पोर्ट आणि रुद्रा स्पोर्ट आपण तयार व्हायचं आहे. जाऊयात आपण डीजे मास्टर यांच्याकडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. वेलकम डीजे. या ठिकाणी आपल्या एमपेल कमिटीचे सचिव माननीय आदरणीय जयवंतराव मोरे सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम, नित्य स्वागतम, आनंदम, मंगलम मंगलम. गोलंदाज तयार. वैभवचा चौथा चेंडू, धावसंख्या झालेला 39. यावेळी मात्र कुठलीही संधी न देता चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. येतोय दणदणीत षटकार. डीजे अद्वैत. आर्या स्पोर्ट्सने पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती मान्यवर मंडळींचं आगमन झालेलं आहे. माननीय आदरणीय संजयजी काळे साहेब रिटायर्ड मॅनेजर, त्याचबरोबर सनी स्पोर्ट या संघाचे लेजंड्स खेळाडू दीपक काळे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण चढवण्याच्या भूमिकेमध्ये विशाल आहेत, परंतु इथे वैभव त्यांना संधी देत नाहीयेत. अवे फ्रॉम द बॉडी ठेवलेला चेंडू आणि निर्धाव चेंडूची होते सांगता 4 षटकांचा एकूण खेळ कंप्लीट झाला आणि 45 धावा धावपलकावरती, जिथं 2 विकेट आतापर्यंत माघारी परतलेत. नक्कीच वैभव याच्या या ओव्हरऑल ओव्हरमध्ये मोठे 2 फटके पडले, पण त्यानंतर बाकीच्या 3 चेंडूंवरती 2 बॅक टू बॅक 1 आणि 1 डॉट चांगल्या पद्धतीचा कमबॅक त्याने केलेला आहे.
धावांवरती अंकुश लावायचं काम विनोदने केलं होतं. त्यानंतर हात मोकळे करून देण्याचं काम वैभवने केलेलं आहे. शेवटचं षटक या पहिल्या इनिंगचं घेऊन येणार आहेत सार्थक सुतार. सार्थक याने आपली एक वेगळी ओळख तयार केली. पहिल्या दिवशीच्या दोन्ही सामन्यामध्ये ज्या पद्धतीने त्याने चेंडू हाताळला होता, ज्या पद्धतीने त्याने टप्पा टाकला होता, एक वेगळा दरारा त्याने स्वतःचा तयार केलेला आहे. सार्थकचा पहिला बॉल आणि चेंडू मात्र लेग स्टंप मिस करून जातोय. वाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतो आहे आणि सार्थक सुतार यांनी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. सिलीम मिड विकेट प्लेयर तैनात ठेवला म्हणजे माऊली यांच्या वरती दबाव टाकण्याचा प्रयत्न जय 11 यांच्या माध्यमातून ठेवण्यात येतोय. पहिला चेंडू आणि इथे पहा सिलीम मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडू जातोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे एक सिंगल कंप्लीट होते. नक्कीच या पद्धतीचे चित्र जेव्हा डोळ्यासमोर येतं ना, एक डोळ्यांना एक वेगळं सुख देतं. बॉलरने फील्ड लावावी, जर टप्पा टाकावा आणि त्या पद्धतीनं शॉट खेळला जावा. याहून वेगळं बॉलरचं माइंड काय असू शकतं. बॅटमनच्या डोक्याची खेळी आपल्या हातातल्या चेंडूमध्ये करण्याचा प्रयत्न इथे सार्थक करताना दुसरा चेंडू टोयला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण झालेली आहे. यावेळी मात्र घडतंय काय, एकाच्या 4 धावा झालेल्या आहेत. येतोय दणदणीत चौकार डीजे अद्वैत. धावसंख्या आहेत 51. 51चा आहेर संघाचा झालेला आहे. आर्या स्पोर्ट यांची धावसंख्या 51. या आकड्यावरती गोलंदाज सार्थक पुन्हा एकदा तयार. पुलर लेनचा बॉल मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वैभव त्याच्या दस्तान्यामधून निसटला सुसाट. 1 बाउंस सीमारेषा बाहेर चौकार. वेलकम डीजे. नक्कीच इथे संधी निर्माण झाली होती, पण संधी जेव्हा हातातून निसटते तेव्हा पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काही एक राहत नाही. पुढचा चेंडू सार्थकने एक चांगली पद्धतीचे टप्पा आणून एक संधी तयार केली होती. पाहूयात सार्थक याचा चौथा चेंडू. यावेळी फुलटॉस चेंडू. ग्लान्स केलेला बॉल बॅकवर्ड फाइंड लेग रिजन. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सीमारेषा बाहेर चौकार येतोय. सुनाता एक हवा आंधी बनती है, वो आंधी सैलाब बनती है, आज अपनी आंखों से देख लिया. 3 चेंडूमध्ये 3 चौकारांचा सुपरफास्ट कारनामा या बॅटरने आपल्या नावावरती केलेला आहे. नाव आहे विशाल भाईगडे. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. 1 धावा धावपलकावरती 59. यावेळी मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असताना सार्थक, बापूंची विकेट पडली, काहीचा धक्का लागला, पण तो धक्का सावरलाय तो विशाल याने. 14 चेंडूंमध्ये अवघ्या त्याने 32 धावा केलेल्या आहेत. सांगतोय तो, बजावून सांगतोय की इथं प्रत्येक फलंदाज आर्या स्पोर्ट्सचा एक वेगळा आगाज घेऊन येतोय. चांगली इथे फिल्डिंग संघ मालकाकडून स्वतः थ्रो दिलेला आहे, मात्र टप्प्याने उसळी घेतलेली आहे. गफलत होते की काय, यावेळी मात्र कोणतीही गफलत नाही. याच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सातत्यानं ज्या चुका राहिल्या त्या चुकांच्यामुळे झेल सुटल्यामुळे एवढ्या धावा झालेल्या आहेत. 1 धावा धावपलकावरती 61 या आकड्यावरती येऊन पोचलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आर्या स्पोर्ट या संघानं टार्गेट ठेवलेलं आहे 62 धावांचं. टीम जय 11 या संघासमोर टॉससाठी लगेच यायचं आहे. साई स्पोर्ट आणि रुद्रा 11 टीम बोधी कॅप्टन्स आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. मान्य आदरणीय सुहास भाऊ काळे, आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. आपण नाणेफेकसाठी व्यासपीठावरच्या मुख्य कॉम्बॉक्सच्या इथे उपस्थित होऊयात. नाणेफेक होते. आजच्या दुसऱ्या दिवसातील तिसरी मॅच आपल्याला पाहायला भेटते साई स्पोर्ट आणि रुद्रा 11 या संघामध्ये. रुद्रा 11 संघाचा आतापर्यंत इतिहास पाहिला या वर्षाचा तर 1 मॅच हारला, 1 मॅच जिंकला आणि साई स्पोर्ट या संघ 1च मॅच खेळला आणि 1 मॅच लॉस झालेला आहे. नाणेफेक होते. मान्य आदरणीय सुहास भाऊंच्या शुभ हस्ते नाणेफेक होतोय. कॉल कोणाचा असेल?
साई स्पोर्टचा कॉल असेल प्लीज भाऊ. स्पिन इन द कॉइन, कॉइन इन द स्पिन. छापा इज अ कॉल आणि छापा पडलेला आहे. साई स्पोर्ट संघाने नाणेफेक जिंकले आणि बापू आपण नाणेफेक तर जिंकले आणि निर्णय काय असेल? बॅटिंग. कालच्या दिवसात झालेल्या चुका त्याच्यावरती आपण अभ्यास केलेला आहे आणि बॅटिंगचा निर्णय आपण घेतलेला आहे. पहिल्यांदा बॅटिंगसाठी. आता मात्र पहिल्या पॉवर प्लेमध्ये किती धावा होतील? पहिल्या पॉवर प्लेमध्ये 30+ पर्यंत धावा कराव्या लागतील 2 ओव्हरमध्ये तरी. आणि आज संपूर्ण अभ्यास आपण रुद्रा स्पोर्टचा केलेला आहे. त्यांना आपण टार्गेट कितीपर्यंत द्यायचं? 70+. 70+ आमचं टार्गेट असणार आहे. रुद्रा स्पोर्ट तुम्ही आम्हाला कितीपर्यंत रोखणार? आम्ही त्यांना 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आहे आमच्याकडे बॉलिंग अटॅक आहे चांगला. यस. आणि भरत सरांची काल गोलंदाजी अप्रतिम राहिलेली आहे आणि भरत सरांचा देखील आमच्या बॅटरांनी चांगला अभ्यास केलेला आहे. अभ्यास करून आज क्रिकेट खेळले जाणार आहे. दोघांनाही मॅचसाठी शुभेच्छा. आपण जाऊयात भाऊंच्याकडे. भाऊ आपण इथे उपस्थित झालात आणि जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये ऐकूयात सुरू असलेल्या मॅचची कहाणी. नक्कीच धन्यवाद सर. नुकत्याच हाती लागलेल्या बातमीनुसार एक माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. एकच मिनिट घेतो. अक्षय यादव तंटामुक्ती अध्यक्ष तळमोली या ठिकाणी उपस्थित झालेत. अक्षय यादव आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तर आपल्या सर्वांचे लाडके समीरजी डिगे साहेब, क्रिकेट प्रेमी, ज्यांनी क्रिकेटवरती मनापासून प्रेम केलं. क्रिकेट हे चांगलं खेळलं जावं, क्रिकेटमध्ये आपल्यासारख्या चांगल्या नवख्या मुलांनी मोठं व्हावं यासाठी खडतर प्रयत्न केले. आज त्यांना अल्पशा आजारामुळे देवाज्ञा आली. तर नक्कीच त्यांच्या कुटुंबाच्या पाठी आपण सर्व असू आणि या क्रिकेट प्रेमी यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. तर जागीच सगळ्यांनी उभं राहायचं आहे. सर्व खेळाडूंना इथे निवेदन असेल, सर्व प्रेक्षकांना इथे निवेदन असेल, आपले गॉगल्स काढायचे आणि आपण त्यांना श्रद्धांजली देणार आहोत. सगळ्यांनी उभं राहायचं आहे प्लीज. मी निवेदन करेन. आपल्या पाटण तालुक्यातील एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व, आडुळगावचे सुपुत्र माननीय आदरणीय समीरजी डिगे साहेब आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यांना आपण या ठिकाणी मालदन पंचकृषीच्या वतीनं आणि संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण सर्वांनी जागीच उभं राहायचं आहे. डोक्यावरील हॅट्स, डोळ्यावरील गॉगल्स आपण रिमूव्ह करणार आहोत. सर्वांना विनंती आहे, जागीच उभं राहायचं आहे. आपण डोक्यावरील हॅट्स रिमूव्ह करायचे आहेत. परेड सावधान. ओम शांती शांती शांती. सहवास जरी तुटला असला तरी समीर भैया तुमची स्मृती गंध देत राहील. क्रिकेटच्या या प्रत्येक क्षणोक्षणाला आणि क्रिकेटच्या प्रत्येक पावला पावलाला समीर दिघे तुमची आठवण आम्हाला कायम येत राहील. तुमची आठवण आम्हाला कायम येत राहील. जाऊयात आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेल्या मॅचला आता मात्र सुरुवात होते. पहिल्या डावाचा खेळ झालाय. पहिल्या डावामध्ये धावफलकावरती टीम आर्या स्पोर्ट या संघानं एकूण धावा 61 बनवलेत आणि जिंकण्यासाठी 62 धावांचं आव्हान यावेळेला जय 11 या संघासमोर ठेवलेलं आहे. जय 11 टीम, आपण बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये इन करायचे आहेत. येथून पुढे आपल्याला 8 सामने खेळवायचे. सर्व संघ मालकांना, सर्व खेळाडूंना विनंती आहे, तुम्ही सहकार्य केलं, तुम्ही स्पीडअप केलं तर वेळेमध्ये आपलं आजचं नियोजन उरकेल आणि उद्या जर आपल्याला वेळेत चालू करता आलं तर फायनल हे एक व्यवस्थित वेळेत पद्धतीमध्ये खेळता येईल. त्यामुळे प्रत्येकाला निवेदन आहे, वेळेचं गणित आहे, आपल्याला पाळायचं आहे. चला लवकर स्पीडअप घ्या. जय 11 तुम्ही दोन्ही बॅटर थोडं रनअप घ्या. जातो तो माणूस, राहतात त्या आठवणी. डिगे साहेबांनी खूप साऱ्या आठवणी दिलेत आपल्यासारख्या खेळाडू मुलांसाठी आणि त्या आठवणी आम्ही क्रिकेट माध्यमातून नेहमी जगत राहू आणि त्या प्रत्येक दिवशी आम्ही खेळू त्या दिवशी तुमची आठवण काढत राहू हे सांगून तुम्हाला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. यावेळी सूर्या आणि मयूर
ही फलंदाजाची पहिली जोडी आणि सूर्यास्त होताना गोलंदाजी मार्क वरती माऊली घेऊन येतात आपल्या चेंडूची सावली. चला जास्त वेळ यूज करायचा नाहीये, माटला लगेचच होईल सुरुवात. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 62 धावांचा पाठलाग करत असताना स्ट्रायकिंग एंड वरती सुरेश आहे, तर नॉन स्ट्राईक एंड वरती बॅटर मयूरदादा आहे आणि गोलंदाजी मार्क वरती माऊली आहेत. मॅचला होते सुरुवात. पंचांत देतोय ग्रीन सिग्नल. गेम ऑन, मॅच ऑन. पहिला बॉल, स्लोअर वनचा वापर आणि ते मात्र पॉइंट रिजन मध्ये हलक्या हाताने ढकलून दिलेला चेंडू. डिफेन्सिव्ह मोड मध्ये सुरेश आपल्याला पाहायला भेटले आणि एक धावपलकावरती ऍड. चांगली सुरुवात गोलंदाजी मार्क पासून, चांगली सुरुवात म्हणायला. फलंदाजी मार्क वरून देखील चांगली सुरुवात, कारण पहिला चेंडू खेळून काढलाय. पाहूयात माऊली आता काय टप्पा ठेवणार आहे. दुसरा चेंडू सामना करतील मयूर. मयूरने देखील पहिल्या चेंडूला नमस्कार केलेला आहे आणि इथे सुरेशने केला चमत्कार. पायातील वेग वाढवला, हरणाची गती, चित्याचा वेग पायात परिधान करत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मयूर दादा सांगतोय अरे नको बोललो होतो, पण सुरेश सांगतोय एक एक धाव महत्वाची आहे मित्रा, एक एक चूक महागात पडेल, कारण तो जिंकला तो या स्पर्धेत थांबला. माऊली याचा पुढचा चेंडू सामना करेल सुरेश. चांगला चेंडू आणि चांगला सन्मान त्याला मिळालेला आहे. चांगला चेंडू पडतो ना दादा, तेव्हा या पद्धतीने बॅटर त्याला सन्मान देतो आणि तो सन्मान इथे पाहायला मिळालाय. 3 चेंडू 3 धावा. माऊली काय पद्धतीने चेंडू टाकतोय हे आपल्याला इथून बसून कळतंय की बॅटरला कुठलंही बॅटचं आपलं ब्लेड आहे ते ओपन करण्याची संधी देत नाहीयेत. नक्कीच बॅटरला ब्लेड ओपन करण्याची संधी देत नाहीयेत आणि बॅटरचा माइंडसेट रीड करून माऊली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. इथे पहा ब्लॉकल होलचा बॉल आणि इथे मात्र मिड ऑफ द क्षेत्ररक्षक चांगल्या रीतीने रोखतोय. एक सिंगल पुन्हा येते. एका सिंगलने धावपलकावरती एकूण धावा जय 11 या संघाच्या 4 या आकड्यावरती आपण पाहतोय. यावेळी क्षेत्ररक्षकाची बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून जाते. बघा काय पद्धतीने एफर्ट घेतले जात आहे. एक एक धाव किती महत्वाची आहे हे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेतून कळतंय. पुढचा चेंडू माऊली याचा सूर्याने तो टोलावून काढण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी मात्र लीडिंग एज लागलेली आहे आणि सुरेश याला पुन्हा एकदा पॅव्हेलियन मध्ये परतावा लागतंय. DJ अद्वैत. चांगल्या पद्धतीची आतापर्यंत ओळ हाताळले माऊली यांनी. पहिल्या 4 चेंडूवरती 4 धावा, निव्वळ 4 धावा. 5वा चेंडूवरती तो प्रेशर आला. प्रेशर रिलीज करण्यासाठी सूर्याने हात खोलण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच त्याचे हाताची बोट दबली. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू. बॅटर विनोद आणि चेंडूची सांगता मात्र निर्धार होत असताना आपल्याला पाहायला भेटते. या चेंडूच्या सांगता बरोबर षटकाची देखील सांगता होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावसंख्या एकूण 4. नवीन बॉल वरती अतिशय कंजूस गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आर्या स्पोर्ट या संघाकडून 62 धावा रोखत असताना माऊली यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहेत. अमय काळे यांचे बॅटिंग कोच आणि बॉलिंग कोच देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. शुभम काळे भैया आणि गणेश कदम. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्रिकेटचा महारण संग्राम. वाऱ्याची मंद झुळूक खूप काही सांगून देते. हा वारा गेला कालचा दिवस आता दिवस झालं सुटलाय, पण हा वारा मालदन प्रीमियर लीगचा सुटलाय आणि प्रत्येकाला मात्र आनंद देतोय. आणि आपल्या मालदन गावातील माता भगिनी देखील उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत करूया. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. बापू यांचा पहिला चेंडू सामना करेल मयूर. पहिला टप्पा टोळला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव काढण्यामध्ये इथे यश आलेलं आहे. पुढचा धावेसाठी पुन्हा एकदा कॉल. 2 धावा पूर्ण. मात्र 2 धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे. चांगला टप्पा होता. त्या पद्धतीने चांगली अशी बॅटिंग करताना मयूर, लय पकडताना मयूर, ज्या
अँगलने बॉल येतोय त्या अँगलने तो ढकलण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूवरती आता 2 धावा मिळत आहेत. 2 धावा भेटलेल्या आहेत. या 2 धावांनी धावफलकावरती एकूण धावा आहेत 6. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे जय 11 यांना. इथे अकरा द बॅट खेळलेला चेंडू मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावतोय. स्क्वेअर लेग मधील गणेश पाटील येत आहेत आणि माऊली दोघे फसले चकले. चेंडू हसला आणि त्यांना बोलतोय टाटा बब्बाय मैं तो चला. सीमारेखा बाहर 4 रन. वेलकम डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. यावेळी मात्र क्रिकेटच्या सामन्यामध्ये खो खो पाहायला मिळाला. माऊली आणि क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडूला मिळाला खो. पुन्हा एकदा टोयला चेंडू आणि इथे मात्र एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे. या एका धावेने धाव संख्या जाऊन पडते डबल डिजिट 1 11 अर्थात 11. 1 विकेट 11 धावा म्हणजे 1-1-1. 1-1-1. पुढचा बॉल करतो बॅट खेळण्याचा प्रयत्न. ग्लान्स केलेला चेंडू आणि चेंडू मात्र जातो बॅकवर्ड फाइंड. एक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल येते. अतिशय कंजूस गोलंदाजी होते. पहिल्या षटकामध्ये माऊली, दुसऱ्या षटकामध्ये उमेश काळे बापू. चांगले अनुभवी गोलंदाज 2 आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आर्या स्पोर्ट या संघामध्ये. पुढचा बॉल यावेळेला चेंडू हवेत इन द एअर. ढगात लाइटिंग लावत बॉल जातो सीमारेषा बाहेर. षटकार. वेलकम डीजे. डीजे डीजे दिलात झापक झुपक वाजत राहते. कमबॅक मयूर आतापर्यंत जो थांबलेला त्याने मात्र आक्रमकतेचा धडा गिरवायचा ठरवलेला आहे. एक धाव पूर्ण झाली. यावेळी मात्र ब्रिंग इट ऑन आलिंगनाला पुन्हा एकदा खो. चेंडू झाला छो. पहिलं षटक ज्या पद्धतीने सुरू होतं संपूर्णपणे सामना एका बाजूला कलला होता. तो कल खिचून काढायचं काम आता मयूरनं केलेलं आहे. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे आगास. पुन्हा एकदा क्रिकेटच्या सामन्यामध्ये खो खोचा डाव देखील आपण पाहिला. पाहूयात आता तिसऱ्या षटकावरती काय डाव रंगणार आहे. 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती यावेळेला आपल्याला पाहायला भेटतायत. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला भेटतायत. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती आहेत. 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता जय 11 यांना. फुलॉर लेनचा बॉल बॉलच्या टप्प्याच्या जवळ जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ते यष्टीरक्षक पाहतच राहिले. तत्पूर्वी एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. एक धाव फलकावरती ऍड केली जाते. धावसंख्या जाते 23च्या घरात 2 23. पहिला चेंडू अनिकेतचा चांगला चेंडू. ज्या पद्धतीने चेंडू होता त्या पद्धतीने टोलावून काढण्याचं काम केलेलं आहे. विनोदने त्याची भूमिका स्पष्ट करून आता मयूरच्या हातामध्ये स्ट्राईक दिलेला आहे. अनिकेताचा दुसरा चेंडू. इथे मात्र टोलावला चेंडू. क्षेत्ररक्षक ताईंना एक धाव पूर्ण आली आहे. कॉलिंग आता इथे दुसऱ्या धावेसाठी. यावेळी गफलत होऊन एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये झालेलं आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मयूर आणि विनोदच्या माध्यमातून ते पाहायला मिळतंय. इथे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. पण आर्या स्पोर्ट या संघाकडून चुका होत आहेत. एक धाव महत्वाच्या. एक चूक महागात पडेल. कारण तो जिंकला तो या स्पर्धेत थांबला. जो या स्पर्धेत थांबला त्याने स्वप्न पाहिलं आणि ज्याने स्वप्न पाहिलं त्याच्या स्वप्नामध्ये मालदन प्रीमियर लीग सन 2025च्या चषकाची ट्रॉफी आली. ट्रॉफी फक्त स्वप्नात येऊन चालत नाही. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अशी फटकेबाजी करावी लागते. चेंडू मात्र सीमारेषा बाहेर.
इथे पंच वळाले. टीव्ही अंपायर आता मात्र व्यस्त असतील. टीव्ही अंपायर व्यस्त असतील. बिमरसाठी चेक केलं जाईल. बिमरसाठी चेक केलं जातं. या आधीच्या चेंडूवरती तोफा 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 लाया 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 चांगला असा फुल ऑन बॉलचा तोफा इथे ऑफर केला आणि मयूरने तो आडव्या हाताने कबूल देखील केला. इथे रिव्ह्यू केलं जात आहे नक्की. बिमरसाठी हा रिव्ह्यू आहे. पंच टीव्ही अंपायर व्यस्त आहेत. सर्वांच्या नजरा स्क्रीनवरती लागतील. नो बॉल. नो बॉल. धोक्याची घंटा अर्थात फ्री हिट. आत्ता ही हिट वातावरण टाईट करणार नक्कीच, कारण मागच्या चेंडूवरती मोठा टोला अर्थात षटकार आलाय आणि त्या सेट बॅट्समनला फ्री हिट म्हणजे एक चांगली सुवर्ण संधी. अनिकेत याचा पुढचा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा खो आणि गणेश आहे. गणेशने आता चेंडू शेष ठेवलेला आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या एकूण पोचली गेले 34 या आकड्यावरती. 15 चेंडूंचा खेळ राहिला आहे आणि 15 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 28. 15 28 28 15 समीकरण जितकं अवघड वाटतंय तितकं सोपं देखील आहे. आणि इथे गोलंदाजाने चूक केली आहे. वाईट बॉल आणि तत्पूर्वी बॅटरने देखील संधीचं सोनं केलंय. ज्याला संधी मिळते तो नशीबवान. जो संधी बनवतो तो बुद्धिवान आणि मिळालेल्या संधीचं सोनं करतो तोच विजेता राहतो. धावसंख्या पोहोचते 36. तीनावरचा 36. अनिकेत याचा पुढचा टप्पा गोलीगत जातोय. इथे डॉट बॉल येतोय. एकूण धावा 36 आहेत. 62 धावांचा पाठलाग करत आहे टीम जय 11 आणि इथे नो बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेला आहे. उस बॉल में भी क्या दम था, नीचे देखा तो वहा चुना कम था. नो बॉलचा इशारा पंच आपल्याला दर्शवत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. साबळे साहेब, कसं आहे ना, वादळ आलं ना, वादळ की मोठी झाड आहेत ती कोलमडून पडतात, पण गवत मात्र जागीच तसं राहतं. आणि या वेळेला गवतानं पेंडी बांधले. 36 धावांची सीमारेषा बाहेर. षटकार. वेलकम डीजे अद्वैत. पुढचा बॉल. गोलंदाज तयार आणि ते सरळ बॅटने खेळलेला चेंडू फॉलोथ्रू मध्ये अनिकेत फसलाय, पण आदित्यच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण. वेगाने फेकी जरूर झाली पण इथे मात्र एक धाव कंप्लीट होईल. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 12 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 12 चेंडूमध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. बारा चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे टीम जय 11 या संघाला. तर आर्या स्पोर्ट यांच्याकडून जे चुकीचं क्षेत्ररक्षण राहिलं विजय सर, त्या संदर्भात काय सांगाल? क्षेत्ररक्षण हे फार महत्त्वाचं आहे. मी म्हणतो ना, गोलंदाज फलंदाज जितके महत्त्वाचे आहेत तितक्याच महत्त्वाचा देखील क्षेत्ररक्षक असतो. कारण क्षेत्ररक्षक हा आपल्या क्षेत्ररक्षणाने संपूर्ण सामन्यावरती वचप बसवत असतो. आणि तुम्ही या सामन्याची सुरुवात पाहिलात सर, तीच सुरुवात जय 11 कडनं देखील झाली होती. पहिल्या चेंडूवरती बॅक टू बॅक 2 कॅच, बापूंसारख्या मातब्बर खेळाडूचा कॅच उडला होता, पण त्यांनी मात्र तिथून कमबॅक केलंय. चेंडू 5 झालेत. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ड्रिंक्स ब्रेक घेण्यात आला होता.
गोलंदाज तयार. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल मात्र चांगला फेकी केलेला बापू यांच्या माध्यमातून रोखला गेला. बॅटर जागीच पोचला. षटक क्रमांक यावेळेला 3 होते सांगता. 3 षटकांच्या खेळानंतर एकूण धावा धावपलकावरती 44 आहेत. वेलकम डीजे अद्वैत. बारा बॉल 18 धावा. 18 धावा 12 बॉल. समीकरण आता नक्कीच डावामध्ये रंग चढवताना दिसतंय. नक्कीच रंग चढवताना दिसतंय. हर एक मैच बनती है नई कहानी. बल्लेबाज लिखते हैं किस्मत की जुबानी. गेंदबाजों की रंग मेहनत लाती है. क्रिकेट की दुनिया सभी को बहाती है. खेळ राहिलाय 12 चेंडूंचा. धावा बनवायच्या आहेत 18 धावा. क्षेत्ररक्षण अतिशय गचाळ राहिलं आर्या स्पोर्ट या संघाचं आणि त्याच्यामुळे हे चित्र उभं राहिलंय. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेला. एक सिंगल येईल. एका सिंगलने धावपलकावरती एक धाव ऍड. एकूण धावा होत आहेत 45. विशाल याचा षटकातला हा पहिला चेंडू चांगला टप्पा होता आणि चांगल्या चेंडूला सन्मान नेहमीच मिळतो. मी सांगतो की टप्पा जर तुम्ही व्यवस्थित ठेवला आणि प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन ठेवलं तर नक्कीच गोलंदाजाला यश मिळेल आणि तेच यश अर्पण करताना इथे पहिल्या चेंडूवरती विशाल त्याचा दुसरा चेंडू सामना करेल मयूर. यावेळी मात्र यष्टीरक्षकाकडनं थोडीशी गफलत. मग क्रिकेटच्या खेळामध्ये गफलतीला कुठलीही माफी नाहीये आणि अंपायर यांचा हाताचा पंखा झालेला आहे. पंख्याची हवा इथपर्यंत आलेली आहे. अर्थात 1 रनची वाढ झालेली आहे. अतिरिक्त धावा वाईड तर वाईड +1. आता धावसंख्या जाते 47 म्हणजेच 11 चेंडूमध्ये आता 15 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू यावेळी देखील 1 रन काढलेली आहे. पुन्हा एकदा हाताचा पंखा. पंख्याची हवा वाढलेली आहे. अर्थात 1 रन अजून वाढलेला आहे. वाईड +1 म्हणजे धावसंख्या जाते 49 49 या आकड्यावरती. आता समीकरण थोडंसं सोपं होतानाचं चित्र आपण इथे पाहतो आहोत. समीकरण निश्चितच सोपं होत आहे परंतु माय जर पाहिली तर दोन्ही साइडून ऑन आहे. गोलंदाजाने फुलटॉस टाकलेला चेंडू अक्रॉस द बॅट खेळला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सुरेश याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे. सूरज व्यवहारे अप्रतिम क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षणाची आता आवश्यकता आहे टीम आर्या स्पोर्ट या संघाला. विजय सर आणि जय 11ची हाफ सेंचुरी अर्थात 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 50. स्ट्रायकर एंडवरती विनोदचा हा आता बॅट घनान वार करतोय. बॉल जातोय सीमेरेखेच्या पार. येतोय दणदणीत चौकार. डीजे अद्वैत. मध्ये 8 धावांचे आता लक्ष. पाहूया विशालेचा पुढचा चेंडू. सामना करेल विनोद. यावेळी टोळला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव मात्र इथे मिळालेली आहे आणि एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे. चांगला चेंडू होता. विनोद याने तो पाहिला. शफल झाला तरी देखील चांगल्या हाताने तो खेळून काढला. आता मात्र 8 चेंडू 7 धावा. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू इम्पॉर्टंट आहेत या षटकातील. इम्पॉर्टंट चेंडू. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. मुक्त प्रदेशामध्ये चेंडू पडला आणि विजय धावतोय सुसाट आणि बॅटर देखील धावतोय सुसाट. 1-2 का 3 धावा या वेळेला कंप्लीट होत आहेत. जय 11च्या क्राऊडमध्ये डगआउटमध्ये टाळ्यांचा जल्लोष आपल्याला ऐकू येतोय. नावातच जय आहे आणि काम देखील तसंच राहिलंय. जय 11. हा आवाज सगळं काही सांगून जातोय. सामन्यावरची वचक आता अगदीच घट्ट करताना जय. पुढचा चेंडू विनोद याचा आडव्या हाताने सोडून काढलाय.
चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू निसटला आणि चेंडू मात्र निघून चालला सीमारेषा बाहेर. 4 धावा चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने विजेता राहिला संघ टीम जय 11. हार्ड लक बॅड लक टीम आर्या स्पोर्ट. आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये ज्या चुका राहिल्या त्याचा अभ्यास मात्र तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये करावा लागणार आहे. खो खोचा खेळ देखील आपण पाहिला या मैदानाच्या आतमध्ये. आणि आताच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच राहिलेले आहेत मयूर. मयूर, आपल्याला विनंती आहे की आपण तिथूनच प्रेझेंटेशन बॉक्स समोर उपस्थित व्हायचं आहे. या ठिकाणी आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचचा सुपर हिरो हा पुरस्कार या ठिकाणी माननीय आदरणीय संजय काळे साहेब यांच्या शुभ हस्ते वितरण करण्यात येणार आहे.